निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. माझं नाव पल्लवी चव्हाण आहे. हा हा. मला नाही का जुने अनुभव शेअर कुठून करायचे बोलताय होते. ताई? आणि दाताळ्यावरून, बुलढाणा साईड. हा हा हा. काय अनुभव होता? फक्त शॉर्ट मध्ये सांगा, कारण आपले अनुभव फार मोठे होतात ना. मग हा हा, सगळ्या सेवेकरांचे ना नेट पॅक संपून जातात ते एकाच अनुभवात. बरोबर, ठीक आहे. हा मग हा ते सांगते, पण जुने अनुभव आहेत ते. हा हा, सांगा. आपल्या महालक्ष्मी बसतात ना मॅम, महालक्ष्मी हो हो गणपतीमध्ये. हो 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 हो, बरोबर. हा तर त्या महालक्ष्मींचा अनुभव सांगायचा होता मला. हा, सांगा ना ताई. मी नाही का पार्लर करत होती एका ठिकाणी. तर त्या कोर्स. पार्लर म्हणजे शिकत होते मी. अच्छा अच्छा. हा हा तर त्या पार्लरच्या साईडला नाही का एक ताई, तर त्यांच्या घरी माणसं होत्या. पण हा हा. त्यांच्या इथं नाही का मी रोज ते डुक्कर पाहायचे. ते डुक्कर म्हणजे ते ताई शेतात जायचे आणि ते डुक्कर पूर्ण त्यांचे भांडे वगैरे चाटून घ्यायची. अरे 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 अरे. हा. तर ते एवढी गंदगी, म्हणजे मला रिस यायची की हा, खरंच हे लोक बरोबर. अशा ताटात खातात कसं. आई असं गो. झालं. हा आणि ते मी रोज पाहत होते, कारण मी रोज तिथं जात होती. हा 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 आणि त्याच्या 7-8 महिन्यानंतर महालक्ष्मी तिथे बसल्या. हा 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 मग त्या ताईंनी मला स्वयंपाकाला बोलवलं. मग मी स्वयंपाकाला गेली. मी हा स्वयंपाक केला. मग त्यांनी मला चहा दिला. हा त्यांनी घेतला नाही, कारण की ते भांडे मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं होतं आणि डुकरं चाटतात. हा 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 बसायची. हा पण ते महालक्ष्मी स्वयंपाक असल्यामुळे मी फक्त करायला गेली. मग मी चहा घेतला नाही, त्यांच्या घरचं पाणी घेतलं नाही. हा मग त्या ताई म्हणत, तुम्ही संध्याकाळी या आणि जेवण सुद्धा करा म्हणत. हा मी हा हो म्हटलं. घरी आली. हा. नंतर मी विचार केला, मी नाही जाणार, मी नाही खाणार, किती गंदगी आहे, त्याच भांड्यांमध्ये स्वयंपाक केला आणि त्याच्यातच मी काय खाऊ. बरोबर आहे. मग नंतर विचार आला की महालक्ष्मी तर खूप पवित्र आहेत. त्यांना जर अन्न स्वीकार आहे, तर मग आपण काय काढलो. अरे बापरे. हा 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 विचार आला. म्हणजे मला बरोबर ते आहे. खायचंही नव्हतं आणि त्याला असं ठोकर मारायची पण नव्हती. बरोबर. मग मी विचार केला की जाते आणि एकच घास खाते, कसा तरी आणि चालली येते. ऐक. म्हणजे देवचा अपमान सुद्धा नको. बरोबर. मग हा मी गेली आणि त्यांना म्हटलं, मला जास्त नका वाढू, मी जेवण करून आलेली आहे. हा तर माझं मन किळसलेलं होतं की हा खायचं नाही. हा तर हा. त्या महालक्ष्मींचा मला अनुभव सांगायचा आहे. त्या महालक्ष्मीला असं वाटलं, तुला खायचं नाही ना माझ्या ताटातलं, तर मी तुला एक घास सुद्धा खाऊ देत नाही. हो बाई. हा तर मी नाही का सगळ्यांच्या मधोमध बसलेली होती, म्हणजे जागा कमी होती. हा 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 कुठून काय माहिती ताई, मोठा बेंडका आला कुदत कुदत, कोणाच्याच पत्रवाळीत नाही गेला आणि डायरेक्टली माझ्या वरणावर कुदला. वरणातून भाजीमध्ये, भाजीवरून चपातीवर. आणि बापरे. ते काहीतरी वेगवेगळे खाऊ असतात ना. हा हा हा, भरपूर असतात खाऊ. हा. तर प्रत्येक जेवणावर तो बेंडका कुदत कुदत गेला. आता तो एवढा माझ्या समोर आणि सगळ्यांनी पाहिला. मग मी खाणार आहे का ते अन्न? नाही शक्य. मी खाल्लं नाही. आणि मग त्या ताई म्हणत, थांबा मी दुसरं देते तुम्हाला. हा. म्हटलं काही देऊच नका, म्हटलं जाऊ द्या म्हटलं. तुम्हाला तर निमित्तच झालं, बरं झालं. हा हो, पण मग ते त्यांचा अनुभव होता तो त्या देवाचा, त्या महालक्ष्म्यांचा, की तुला खायचं नाही ना, एवढं किळस आहे तर तू कशाला खाते. हो ना. आणि एक ते कुठल्या ना कुठल्या रूपाने ते महालक्ष्मींना पण समजलं की नाही, हम्म. हिच्या इच्छा आपण नाही हिला खाऊ द्यायचं, जाऊ दे. तरी आणि पण मग तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न राहणारच ताई. नाही, मग झालं ना मला तसं. पण मग मी घरी आली, नंतर विचार केला की हं. आपण खरंच कुठेतरी त्या नाराज आहे असं मला वाटलं. मग मी त्या महालक्ष्मीची माफी मागितली. हा त्यांना म्हटलं की मला माफ करा, मी पुढल्या वर्षी तिथं येईल आणि पोटभर जेवण करील, असं म्हटलं मी. हा हा. तर ते राशीचं जेवण नसते का मॅम, हो 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 हो. राशीचं जेवण मला अचानक दुसऱ्या ताईकडून अचानक आले आणि सगळ्यात पहिले मलाच, महालक्ष्मी नंतर मलाच जेवण वाढलं गेलं सगळ्यांच्या आधी. बाप रे. सवाष्ण. हो. पहिली सवाष्ण. अरे वा. मग मला समजलं की देवानं आपल्याला माफ केलं. माफच केलं. पण त्यांना आणि तुम्ही जाणीव करून द्यायला हवी होती की
हे असं असं भांड्यांचं होतं किंवा काय नाही, सांगितलं मी नंतर. सांगितलं ना? हा. हो. हा. आणि दुसरा अनुभव सांगू का लगेच? हा, सांगा ना, सांग. एक अनुभव असा होता की माझ्या आईकडे माता भवानीसाठी आरती लावलेली होती आपली याची पुरणाच्या पोळींची. अरे बापरे. हा. तर पुरणाच्या पोळीची आरती तयार केली, ते देवाला दाखवली आणि तेवढ्यात माझे वडील म्हणत होते की मी संध्याकाळी चिकन आणतो म्हणत. हा. मग त्या देवीची 12 वाजेपर्यंत आरती लावली. मग आईला टेन्शन खूप आलं की आता ही आरती घरात असताना चिकन आणणं म्हणजे भवानीचा अपमान होईल. अपमान आहे, बरोबर आहे. बाहेर गेली, बाहेर बघितलं एकही गाय नाही, काहीच नाही. आणि आम्ही पोलीस क्वार्टर मध्ये राहत होतो, माझे वडील पोलीस होते ना, हा हा तर हा. पोलीस क्वार्टर मध्ये राहत होतो. तिथं गाय नाही, काहीच नाही. तर माझी आई तेव्हा श्रीकृष्णाला प्रार्थना केली की तुझ्याजवळ तर इतक्या गायी आहेत, तर माझ्यासाठी एक गाय पाठवून दे. मी हे पुरणाचा स्वयंपाक मी वाढेल, म्हणजे माझ्या घरात चिकन आलं तर आई भवानीचा अपमान नाही होणार. बरोबर बस बरोबर. एवढंच म्हटलं, तर 5 मिनिटात 15 ते 20 गायी पळत आल्या माझ्या आईच्या घरी. बाप रे, कमाल आहे. 15 ते आणि फक्त 9 चांदक्या होत्या त्या अशा छोट्या छोट्या पुऱ्या. तर 15 ते 20 गायी आल्या, त्यांना दिलं अरे वा. आणि त्या येऊन गेल्यानंतर 5 मिनिटांनी चिकन घरात आलं. बघा, किती म्हणजे लक्ष्मीला आपली काळजी असते, हो खूप काळजी असते. आणि ती कशामुळे असते? ती तुमची भक्ती. हो ते हो. भक्तीमुळेच ताई. आणि तुमच्या साईडला तर महालक्ष्म्यांचं किती करतात हो ताई. बापरे, खूप करतात. हो अंगाला काटा येतो ऐकून. हो हो, तुमच्या आणि साईडला खूप करतात. त्याच गाईचा एक अनुभव होता माझ्या आईला. माझ्या आईची हे तोंड बंद झालं होतं, म्हणजे 3 महिने माझ्या आईला जबान नव्हती. बापरे, तर बोलताच बिमार यायचं नाही? अ? बोलताच येत नव्हतं म्हणजे? नाही, म्हणजे बोलता येत होतं, पण नंतर कशाचं टेन्शन घेतलं होतं काय माहिती, म्हणजे खूप अशक्त झाली होती. मग तोंडातून आवाजच निघाला नव्हता. मी त्यावेळेस खूप लहान होते, 2004 मधली गोष्ट आहे ही. अरे बापरे. हा हा हा. तर तो आवाज येणं बंदच होऊन गेला. 3 महिने आम्ही आमच्या आईचा आवाज ऐकला नव्हता. बापरे. मग माझी आईनी असंच, माझी आई गौमातेची पहिल्यापासून सेवा करते. हा 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 हा. आणि आम्ही असं तरसत होतो की कधी माझी आई माझ्याशी बोलील किंवा आणि उठून उभी राहील. आई मग ग. एक दिवस नाही का, मी किचन मध्ये काम करत होती, मी, माझी आजी आजोबा. हा. मग तेवढ्यात एक गाय 12 वाजता घरात आली, डायरेक्टली गेट मधून हॉल मध्ये आली. आम्हाला माहित नाही, आम्ही किचन मध्ये होतो. हो 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 तर आईने असं पूर्ण असं अंगावर घेतलेलं होतं, तोंड झाकलेलं होतं. हो. तर ती गाय आली, तर माझ्या आईच्या पायापासून असं आवाज, काहीतरी बारीक आवाज करत आली, बापरे. असं हुंगल्यासारखा. हो. तर ते तशी करत आली, पायापासून पोटापर्यंत, पोटापासून छातीपर्यंत, तसंच करत तोंडापर्यंत. मग बापरे. माझ्या आईला वाटलं की असं कोण आहे की असं करत आहे. माझ्या आईला वाटलं माझे वडील आहे, पण हा. आईला वाटलं की अजून पण तोंडावरचं ब्लँकेट काढत नाही. तर माझ्या आईने जशी ब्लँकेट काढली ना, तसं माझ्या आईचा चेहरा आणि त्या गाईचा चेहरा आमने सामने, एकदम जवळ. बापरे. तर ते एवढी मोठी धिप्पाड गाय बघितली ना, हो. तर ते पाहता बरोबर माझी आई घाबरली आणि माझ्या आईने जोरात आवाज केला, आई. आई तो ग. पहिला शब्द निघाला. तेव्हापासून माझी आई बोलायलाच लागली. अरे वा, बघा, अंगावर काटा येतो ताई. मग किती सुंदर अनुभव आहे. माझी आई किती. म्हणत होती, माझे एवढे अनुभव शेअर करशील? म्हटलं ठीक आहे, करील म्हटलं. आईचं नाव काय तुमच्या? उषा शेले. आई ग, कुठे राहतात त्या? त्या शेगाव. अरे वा, किती पवित्र ठिकाणी राहतात हो. किती हो. सुंदर अनुभव आहेत ताई तुमचे. खूप अशी छान. खूप आहेत. गणपती बाप्पांची पण आहेत. माझा अनुभव एक छोटासा. हम्म. माझं नाही का, जरा घरी भांडणं झालेली होती, माझा हात पडलेला होता. हा हा आणि मला मामा नाही येत. मग हा माझ्या आईने गणपती बाप्पाला भाऊ मानलेला होता, आणि मी मग भाऊ मानलेले असल्यावर माझे ते मामाच झाले. बरोबर. मग आता सगळ्या मुली हट्ट करता मामाकडे. मी गणपती बाप्पाला हट्ट केला. हम्म. मी काय केलं, लेटर लिहिलं, पत्र हो. मामासाठी, आई ग. की मामा मला माझ्या घरी जाऊ द्या, आणि मला संकट चतुर्थीलाच माझ्या घरी घरचे आले पाहिजेत घ्यायला. आई ग. असं केलं. आणि चिंतामणी नावाचं एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये ते पत्र मी टाकून दिलं होतं. अरे बापरे. हा. तर त्या दिवशी त्या गोष्टीला म्हणजे
संकट चतुर्थीला 15 ते 20 दिवस टाइम होते. हा हा हा. तर फोन नाही, काहीच नाही, अजिबात काहीच नाही समजा. तरी सुद्धा संकट चतुर्थीच्याच दिवशी माझे मिस्टर मला घ्यायला आले होते. अय्या, किती सुंदर अनुभव आहे ताई हा. हो. अप्रतिम अप्रतिम आहे ताई. म्हणजे तुमच्याकडे वेळ कमी आहे ना, म्हणून मी शॉर्टकट सांगत आहे. अजून हा, उद्या पण सांगा ना ताई, रोज एक एक सांगत जा ना. बरं, ठीक आहे. हा मी गणपती बाप्पांचा सुद्धा सांगेल, तुम्हाला हा कॉल सांगा हा करेल. ताई, हो नक्की. श्री स्वामी ठीक. समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.